किल्ले रायगडावरील तो फलक हटवण्यात आलेला आहे। शिवरायांच्या समाधी स्थळावरचा फलक काढलाय। घोषणाबाजी करू नयेचा फलक हटवण्यात आलाय। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये तो फलक काढण्यात आलाय। अज्ञातांनी बेकायदेशीररित्या हा फलक लावलेला होता। किल्ले रायगडावरील शिवसमाधीच्या स्थळी लावण्यात आलेला अनधिकृत फलक रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या उपस्थितीमध्ये हटवण्यात आलेला आहे। शांतता राखा, घोषणाबाजी करू नका अशा मजकुराचा अनधिकृत फलक लावला होता। बुधवारी रात्री दीपोत्सवासाठी मंगेश वाकडीकर शिवसमाधी स्थळी गेले असता शिवप्रेमींनी त्याबाबत तक्रार केली। फलकावर शासन किंवा पुरातत्व विभाग यापैकी कुणाचाच उल्लेख नसल्याने वाकडीकर यांनी शिवप्रेमींना तो फलक काढण्यास सांगितले। यावेळी शिवरायांच्या नावाचा जयघोष देखील करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेऊन राज्यकारभार करतो। आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हा देश चालतो, त्या शिवछत्रपतींच्या समाधीस्थळी घोषणा न देणे अशा प्रकारचं कोणी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते आणि ते बॅनर कोणतेही महाराष्ट्र शासन किंवा आर्कोलॉजी डिपार्टमेंट किंवा रायगड जिल्हा परिषद माध्यमातून लावलं गेलं होतं। तशा पद्धतीचा अनधिकृत बॅनर काढण्याची मागणी झाली आणि त्याला मी अनुमोदन दिलं आणि त्या अनधिकृत पद्धतीचा बॅनर काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणेने तो भाग आपण दुमदुमवला।